25 मे वर्ल्ड फेमस सायन्स फिक्शन सिनेमा स्टार वॉर्स चित्रपट प्रदर्शित। कॅप्टन अमेरिका, आयर्न मॅन, स्पायडरमॅन, हल्क, थॅनॉस, ग्रूट हे मार्वल्स युनिव्हर्स मधले कॅरेक्टर्स, तसेच सुपरमॅन, बॅटमॅन हे डीसी युनिव्हर्स मधले कॅरेक्टर्स तुम्हा सर्वांना माहीतच असतील। पण तुम्हाला लुक स्कायवॉकर, हॅन सोलो, डार्थ वेडर, योडा, C-3PO, R2-D2, ओबी-वॅन कनोबी हे कॅरेक्टर्स माहिती आहेत का? या मार्वल आणि डीसी युनिव्हर्सच्या आधी सायन्स फिक्शन चित्रपटाचं एक वेगळं युनिव्हर्स होतं, ज्यामध्ये मॉडर्न फिजिक्स, त्याचबरोबर युनिव्हर्स फोर्स म्हणजेच विश्वाची शक्ती अशा सायंटिफिक कॉन्सेप्टसह वेगवेगळ्या खूप खूप दूरवर असलेल्या आकाशगंगा म्हणजेच गॅलेक्सी मधल्या ग्रहांवर चालणारे युद्ध, ज्यामध्ये मानव आणि अनेक प्रजातींचे एलियन्स, बहुधा ह्युमनॉइड्स, ड्रॉइडसह म्हणजेच मानवासारखे दिसणारे रोबोट सोबत सह अस्तित्वात असतात, जे वैयक्तिक मदतीसाठी किंवा युद्धासाठी प्रोग्राम केलेले असतात। त्याचबरोबर लाईट स्पीड, हायपरस्पेस तंत्रज्ञानामुळे ग्रहांमधील अंतराळ प्रवास, ॲस्ट्रॉइड म्हणजेच लघुग्रह आणि नेब्युला म्हणजेच तेजोमेघ यांसारख्या इतर खगोलीय वस्तूंचा यामध्ये वापर केला आहे। अंतराळयानांमध्ये लहान स्टार फायटर्स पासून ते मोठ्या डिस्ट्रॉयर सारख्या, तसेच चंद्राच्या आकाराच्या डेथ स्टार सारख्या अंतराळ स्थानकांचा समावेश असलेली अशी 1977 साली तयार केलेली काल्पनिक विज्ञान कथा म्हणजे स्टार वॉर्स। 25 मे 1977 मध्ये या जगप्रसिद्ध चित्रपट ट्रायलॉजीचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला। चला तर मग जाणून घेऊया या स्टार वॉर्स युनिव्हर्स बद्दल। नमस्कार, मी हार्दिक आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिन विशेष। स्टार वॉर्स ही जॉर्ज लुकस यांनी तयार केलेली एक अमेरिकन एपिक स्पेस ऑपेरा मीडिया फ्रँचायझी आहे, जी 1977च्या स्टार वॉर्स अ न्यू होप या नावाच्या चित्रपटापासून सुरू झाली आणि लवकरच जगभरातील पॉप कल्चर फेनोमेनन बनली। या फ्रँचायझीचा विस्तार विविध चित्रपट आणि इतर माध्यमांमध्ये करण्यात आला आहे, ज्यामध्ये टेलिव्हिजन मालिका, व्हिडिओ गेम, कादंबऱ्या, कॉमिक बुक्स, थीम पार्क आकर्षणे समाविष्ट आहेत, ज्यामध्ये सर्वसमावेशक काल्पनिक विश्वाचा समावेश आहे। लॉजिकल सायंटिफिक कॉन्सेप्ट्स आणि सायन्सवर आधारित काल्पनिक जग यात निर्माण केले आहे। 1977 साली तयार झालेलं हे सायंटिफिक फिक्शन आजही तितकेच प्रभावी आहे। हे सिनेमे प्रदर्शित होण्याचा क्रम खूप युनिक आणि इंटरेस्टिंग आहे। स्टार वॉर्सचे एकूण 9 चित्रपट आहेत। ह्यामध्ये सुरुवातीला एपिसोड 4, 5, 6, त्यानंतर एपिसोड 1, 2, 3 आणि शेवटी एपिसोड 7, 8, 9 प्रदर्शित झाले आहे की नाही। इंटरेस्टिंग सिक्वेन्स कसे तेही एक्सप्लेन करतो। सुरुवातीला दिग्दर्शक जॉर्ज लुकस यांनी मेन स्टार वॉर्स ट्रायलॉजी म्हणजेच 3 चित्रपटांची सिरीज तयार केली, जी खूप गाजली, ज्यामध्ये 25 मे 1977 साली प्रदर्शित झालेला मूळ चित्रपट स्टार वॉर्स एपिसोड 4 अ न्यू होप, नंतर 1980 मध्ये एपिसोड 5 द एम्पायर स्ट्राइक्स बॅक आणि 1983 मध्ये एपिसोड 6 रिटर्न ऑफ द जेडी हे 3 चित्रपट प्रदर्शित झाले। हे 3 चित्रपट मिळून मूळ स्टार वॉर्स ट्रायलॉजी बनते। यानंतर लुकस यांनी स्टार वॉर्सची प्रिक्वेल ट्रायलॉजी म्हणजेच पूर्वाधातील 3 भाग लिहिले आणि दिग्दर्शित केले, ज्यामध्ये 1999 मध्ये एपिसोड 1 द फॅन्टम मेनेस, 2002 साली एपिसोड 2 अटॅक ऑफ द क्लोन्स आणि 2005 मध्ये एपिसोड 3 रिव्हेंज ऑफ द सीथ यांचा समावेश आहे। 2012 मध्ये लुकस यांनी त्यांची निर्मिती कंपनी डिझनीला विकली आणि फ्रँचायझीची मालकी सोडली। त्यामुळे 2015 मध्ये डिझनी निर्मित स्टार वॉर्स एपिसोड 7 द फोर्स अवेकन्स, 2017 मध्ये एपिसोड 8 द लास्ट जेडी आणि 2019 मध्ये एपिसोड 9 द राइज ऑफ स्कायवॉकर या सिक्वल ट्रायलॉजीचा समावेश होतो। म्हणजे बघा, सुरुवातीला मूळ ट्रायलॉजी, मग त्याची प्रिक्वेल ट्रायलॉजी, त्यानंतर मूळ ट्रायलॉजीवर आधारित सिक्वेल ट्रायलॉजी असे स्टार वॉर्सचे 9 भाग आहेत। आणि त्यात भर म्हणजे 2 लाईव्ह ॲक्शन संग्रह चित्रपट म्हणजेच 2016 मध्ये आलेला रॉग वन अ स्टार वॉर्स स्टोरी आणि 2018 मधला सोलो अ स्टार वॉर्स स्टोरी हे आणखीन 2 भाग। म्हणजे आतापर्यंत या स्टार वॉर्स युनिव्हर्सचे एकूण 11 चित्रपट प्रदर्शित झाले आहेत आणि अजून काही येण्याच्या मार्गावर आहेत। स्कायवॉकर सागा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सर्व 11 चित्रपटांना अकादमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते। पहिल्या 3 रिलीजमध्ये 7 ऑस्कर आणि 3 स्पेशल अचीवमेंट मिळाले होते। या चित्रपटाचा एकत्रित बॉक्स ऑफिस महसूल 10 अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त आहे, ज्यामुळे स्टार वॉर्स चित्रपट इतिहासातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट फ्रँचायझी बनली आहे। ह्या चित्रपटांचा सिक्वेन्स आणि हे सर्व चित्रपट कुठे उपलब्ध आहेत याची माहिती आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलेली आहे,
ती नक्की बघा. ही विशेष माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा. आमच्या कल्लाकार YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. Instagram, Facebook पेजला फॉलो करा आणि बघत रहा कल्लाकार दिनविशेष.